ज्याचे जीवन जे ज्याचे जीवन तेची आसकासे दान आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत पोती धाले पोटे मागे उरली उच्छिष्टे आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत तुका म्हणे धाव पुढे खुंट येईल हाव आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत जे ज्याचे जेवण तेची याचकासी दान आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपा जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे. उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चोपदार बाबा वीणेकरी बाबा सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून भगवान गोदमेश्वराच्या कृपेने या कासारवाडी गावामध्ये नगर भोजनाचा कार्यक्रम नियोजित आहे. या कार्यक्रमाचे विनीत श्रीयुत सुग्रीवराव नारायणराव गीते, जनार्दन सुग्रीवराव गीते, मनोहर सुग्रीवराव गीते, शिवप्रसाद मनोहरराव गीते आणि चिरंजीव हरिप्रसाद या माध्यमातून आजचा हा नगर भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे. आणि या भोजनाच्या निमित्ताने एक नियोजित केलेली चिंतन सेवा याकरता जगद्गुरु तुकोबार यांचा 4 शरणाचा आणि प्रस्तुत सूत्राला स्वीकारून चिंतनाकरता अभंग निवडलेला आहे. जीवाची गती चालू आहे. गती 2 प्रकारची, एक बाहेरची आणि दुसरी आतली. बाहेरची गती हळूहळू हळूहळू चालतच असते, एक क्षण थांबत नाही. आपण जन्माला आलो तसं नंतरच्या महिन्यात राहिलो नाही. गेल्या वर्षात जसं होतो तसं या वर्षात नाही, गेल्या महिन्यात जसं होतो तसं या महिन्यात नाही, गेल्या आठवड्यात जसं होतो तसं या आठवड्यात नाही, काल होतो तसं आज नाही, सकाळी होतो आता नाही, संध्याकाळी बदलणार. गती ही त्याप्रमाणे आतली एक गती आहे. आपल्या जीवनाची एक गती चालू आहे. गतीचे काही प्रकार आहेत: ऊर्ध्वगती, अधोगती आणि परमगती. ऊर्ध्वगती आहे त्या स्थितीपासून उच्च अवस्थेला जाणं याचं नाव आहे ऊर्ध्वगती. अधोगती खाली येणं याला म्हणतात अधोगती. आणि परमगती जेथे गती संपते तिचं नाव आहे परमगती. आपल्या कर्मानुसार आपण या गतीला प्राप्त होत असतो. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला गती प्राप्त होती, आतली गती प्राप्त होते. तसा प्रकार जर पाहिला तर सतिकर्म मूले विपाको जात्यायुर्भोगा, जात आयुष्याने भोग आपल्या मागच्या कर्माप्रमाणे घडत असतं. फक्त याच्यात परिणाम आपल्या तीव्र प्रयत्नाने घडत असतो. आणि प्रयत्न करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आपल्याला नेमकं काय हवं याचा विचार करण्याची गरज आहे. प्रवास तर चालू आहे, पण हवंय काय? एक आपल्यापुढे 2 शब्द मांडील. सध्या एक प्रकार आहे समृद्धी, दुसरा प्रकार आहे शांती. समृद्धी म्हणजे जिहाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या गोष्टी भरपूर मिळणं, याचं नाव आहे समृद्धी. आणि दुसरी गोष्ट आहे बाहेरच्या गोष्टी मिळो न मिळो पण अंतःकरणामध्ये पूर्ण शांती. हा एक भाग आहे समृद्धी आणि शांती. समृद्धी विज्ञानाच्या द्वारे वाढते आणि शांती अध्यात्माच्या द्वारे वाढते. खऱ्या अर्थानं शांतीच्या पलीकडे आपल्याला काही नको आहे, कारण शांती ही सुखाची जननी आहे. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, परते नाही सुख.
घेती दुःख हेर वाहू 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 घेती दुःख शांती परते नाही सुख हेर वाहू घेती दुःख मन होणी शांती धरा धरा उत्तराला पहिला तिरा शांती परते नाही सुख हेर वाहू घेती दुःख होणी शांती धरा जीवनाचा हा मूलमंत्र आहे, मूलमंत्र आहे. आणि मूलमंत्र कधी बदलत नाही म्हणून महाराजांना जगद्गुरु असं म्हणतात. शांती परते नाही सुख ईर अवघेचे दुःख. समृद्धी नको का, गरजेपुरती हवी आहे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा. वैकुंठवर्षी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, सगळ्या जगाचा त्याग केलेला संन्याशी पण दुपारच्या वेळेला ग्रस्ताश्रमाच्या दरबारात त्याला जावं लागतं गोळाभरांना करता. ते विनोदानं म्हणायचे, तुका म्हणे संन्यासी आणि माध्यानाशी गात्यात नाही पण खरं देह निर्वाह करता प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे महाराज. पण एवढ्यावर जीवन नाही, याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. पशवादिका यांच्यापेक्षा आपण विशेष आहोत म्हणून एक सूत्र आहे, पशवादिभिश्चा विशेषः. यांच्यापेक्षा आपण काही वेगळे आहोत. पशुमध्ये काही विशेष गुण दिसतील पण त्याही पेक्षा माणसामध्ये अधिक गुण आहेत. सौंदर्य, मोरामध्ये सौंदर्य आहे, माणसामध्ये तेवढं सौंदर्य नाही. हत्ती बलाढ्य आहे, माणूस तेवढा बलाढ्य होऊ शकत नाही. कुत्र त्याला जन्मसिद्धी आहे, त्याचं घ्राणेंद्रिय अत्यंत तिखट आहे. आणि म्हणून माणसाला ज्या चोरी सापडत नाहीत त्या चोरी शोधण्याकरता कुत्र्याचा वापर करतात. जोपर्यंत कुत्र्याला हात ओले करून घेण्याची सवय लागणार नाही तो पण सापडणार. त्याच्याकडे ते उपजत सिद्धी आहे. राजहंस नावाचा पक्षी आहे, दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर तो फक्त दूधच पितो, पाणी खाली शिल्लक ठेवतो. निवडी वेगळे शिरनेर पाणी, राजहंस दोरी वेगळारी. कावळ्याला जन्मसिद्धी आहे. पितरांची गती ओळखण्याची शक्ती भगवंताने जन्मजात त्याला दिलेली आहे, त्याला ती जन्मसिद्धी आहे. माणूस या दृष्टिकोनातून पाहिलं तर कुठेही माणूस बसू शकत नाही, पण माणसामध्ये सगळ्यात मोठी शक्ती आहे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. अनंत जन्माचा नाश करून परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याची ताकद फक्त माणसामध्ये. हिची देही घडे भोग देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही गणे देवात भजन यात देही गणे देवात भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे यात देही गणे देवाचे गणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही
सार विचार करत असताना महत्वाचं चिंतन आहे, मनुष्य जन्म अत्यंतिक शांतीपर्यंत पोहोचू शकतो. समृद्धी फार झालं तर साधन म्हणून स्वीकारायला हरकत नाही, पण जीवनामध्ये केवळ समृद्धी ही आपल्या जीवनातलं ध्येय नसावं असा संतांचा विचार आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत जीवनाचा अभ्यास जर केला, फक्त एक जीवन जर सोडलं तर बाकीच्यांच्या जीवनामध्ये समृद्धी कमी आहे. ज्ञानोबा निवृत्तीनाथादी संत समृद्धीच्या बाबतीत विचार केला तर ज्यांना आळंदीमध्ये फुटकं खापर मिळालं नाही, जेव्हा मुक्ताबाईंना मांडे भाजण्याची इच्छा झाली, ज्ञानोबारांना पाठवलं आणि पाठीमागे विसोबा खेचर दम देत होते, देऊ नका देऊ नका. संपूर्ण आळंदी फिरल्यानंतर फुटकं खापर मिळालं नाही. मुक्ताबाईंना कळल्यानंतर मुक्ताबाई रागावल्या आणि मुक्ताबाईंनी आळंदीला शाप दिलाय. गाडगे मडके घडवणाऱ्या कुंभाराचा वंश आळंदीला वाढणार नाही, अजूनही नाही. महाराज अभ्यास करत नाही. ज्यांना फुटकं खापर मिळालं नाही, पण आज ज्ञानोबरांच्या बाबतीत जर समाजामध्ये आदर्शपणा जर दाखवला तर जगात ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये नतमस्तक व्हावं लागतं. सेविती साधू संत मनोवेदिला. आम्ही पाहिलं नाही पण ऐकलं, योनोच्या महत्वाच्या जागेवर, योनो म्हणजे जागतिक क्षेत्रातलं उच्च कोर्ट, आणि तिथे महत्वाच्या ठिकाणी ज्ञानोबारांनी जे पसायदान ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी मागितले ते सोन्याने मडवलंय. का त्यांना ते बरं वाटावं? माझा मुद्दा असा आहे, तेव्हा समृद्धी जीवनामध्ये आवश्यक, पण शांती जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. एक थोडा प्रसंग सांगेल. एका कीर्तनाला आमच्या भागातले एक साखर कारखान्याचे चेअरमन आले होते. कीर्तन संपल्यानंतर परत बैठकीला आल्यानंतर म्हटले, महाराज मला तुम्हाला एक अनुभव सांगावा असं वाटतं. म्हटलं सांगा. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज म्हणायचे, कीर्तन करायला उकरड्यापासून तो दिल्लीपर्यंत माहीत पाहिजे, कारण समाजाला त्याला पोहोचवायचं आहे. सांगा. हे म्हणले, आम्ही 15 दिवसापूर्वी ब्राझीलला गेलो होतो. ब्राझील असा एक देश आहे, जगातल्या साखरेचे भाव ब्राझीलवर अवलंबून आहे. 8 महिने पाऊस पडतो म्हणे तिथे. आपल्याकडून जाण्याकरता विमानाने 18 तास प्रवास करावा लागतो. जिकडे तिकडे उसाची मळे आणि सगळी कामं यंत्रानं घेतात म्हणाले. म्हणून आपल्या देशातला साखर कारखान्याचा चेअरमन अभ्यास करण्याकरता ब्राझीलला जातो. आम्ही गेलो, पाहिली तिथली परिस्थिती, अभ्यास करू लागलो. कौतुक वाटायला लागलं. ब्राझीलचा अल्पभूधारक 500 हेक्टरचा मालक आहे, म्हणजे 1250 एकरचा कोण अल्पभूधारक. आणि तो प्रवासाला जर निघाला तर मालकीच्या हेलिकॉप्टरनं प्रवास करतो. आमचा अल्पभूधारक त्याला मोडकी सायकल मिळत नाही, आणि तो अल्पभूधारक मालकीच्या हेलिकॉप्टरनं प्रवास करतो. आम्हाला कौतुक वाटायला लागलं. त्यांचा अभ्यास करण्याकरता अनेकांच्या घरी भेटी देत गेलो, आणि भेटी देत गेल्यानंतर बैठकीत पाहिलं की काही गोळ्या दिसायच्या. घर मालकाला विचारायचं, काय आजार आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं काहीच आजार नाही. गोळ्या कशा करता? त्यांचं एकच उत्तर असायचं की गोळ्या खाल्ल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. मी म्हटलं, साहेब आमच्या देशातली माणसं फार सुखी आहेत, गोळ्या न खाताना कीर्तनात सुद्धा झोपी घेतात. थोडा विनोद केला. विनोद सोडा. महत्वाची गोष्ट आहे की एवढी समृद्धी आहे पण शांती नाही. शांती हवी, आणि ती शांती प्राप्त करून घेण्याकरता काही प्रवास आहे महाराज. त्या प्रवासाचे 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे प्रवृत्ती, दुसरा टप्पा आहे प्रयत्न, तिसरा टप्पा आहे प्रतीक्षा, आणि चौथा टप्पा आहे प्राप्ती. विठ्ठला 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 ज्याच्या जीवनामध्ये विचाराची बैठक बसली आहे आणि तो या बाबतीतल्या पहिल्या टप्प्यावर जाण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः जे आपण जीवन जगतोय त्या जीवनातले आपल्याला दोष कळावे लागतात. अज्ञानामध्ये दोष वाटत नाहीत. माऊलीने एक दृष्टांत दिलाय. आता नाही तो आजार दिसत, पण जुन्या काळात तो आजार असायचा.
त्याचं नाव आहे पंडुरोग. पंडुरोग झाला की त्याचं शरीर फुगायला लागतं. एक असाच मनुष्य रस्त्याने येत होता, शरीर जाडजूड झालेलं होतं आणि समोरून एक डॉक्टर वैद्य येत होते. आपल्या देशामध्ये अशी कला होती महाराज, हे शास्त्र इतकं प्रगत होतं की रोग्याला पाहिल्याबरोबर त्याला कोणता आजार अशी ओळखणारी माणसं होती. हात पकडल्यानंतर नाडी धरल्याबरोबर कोणता आजार रोग्याने सांगायचं नाही, वैद्याने सांगायचं कोणता आजार झाला. म्हणतं याला बीड जिल्हाचं आहे ना, बीड जिल्ह्यामध्ये एक महान वैद्य होऊन गेले, त्यांचं नाव विनायक गुरुजी. आणि नाडी पकडल्याबरोबर ते रोग सांगायचे. त्या काळात मुस्लिमांचं राज्य. एका नवाबाने विनायक गुरुजीची परीक्षा घेण्याकरता ठरवलं. त्यांना बोलून घेतलं. म्हणलं गुरुजी, तुम्ही नाडी ज्ञान तुम्हाला खूप आहे म्हणतात, आमच्या बेगमला बरं वाटत नाही, पण आमच्या धर्माप्रमाणे नाडी पाहण्याकरता बेगमचा हात तुमच्या हातात देता येणार नाही. मग एक करता येईल का, तंबू करू कपड्याचा, त्यामध्ये बेगमला बसू आणि तिच्या मनगटाला दोरी बांधू आणि ती दोरी तुमच्या हातात परीक्षा करण्याकरता देऊ. विनायक गुरुजींनी सांगितलं काय हरकत नाही. खऱ्या अर्थाने याच्या बेगमला बरं वाटत नव्हतं असं काहीच नव्हतं. तंबू उभा केला आणि त्या तंबूमध्ये एक म्हैस उभी केली, म्हशीच्या पायाला दोरी बांधली आणि बाहेर काढून दिली. बघा म्हणाले काय आजार आहे. विनायक गुरुजींनी हातामध्ये दोरी घेतल्यानंतर सांगितलं काय नाही, एक कडब्याची पेंडी टाका आणि बादली पर पाणी पाजा, काही नाही चांगलं होईल. विठ्ठल असं वैदिक शास्त्र आपलं अत्यंत उच्च अवस्थेला होतं. आणि तो वैद्य समोरून चालले होता, ज्याचं अंग जाडजूड झाले होतं तो समोरून येत होता. पाहिल्याबरोबर काही माणसं दयाळू असतात, थांबावं का, तुमच्या शरीराला पाहिल्यानंतर मला कळतं की तुम्हाला एक रोग झालाय, पंडू नावाचा रोग. पंडू नावाचा रोग झाला की अंग सुटतं, मोठं होतं. समोरचा म्हणून काही मागच्या जन्मातले वैरी होतं काय, आत्ता कुठं माझं बसतान बसायला लागलंय आणि तुम्ही म्हणता रोग झालाय. ते वैद्याने सांगितलं तुमचं बसतान लवकर चौघाच्या खांद्यावर बसणार आहे. कळत नाही महाराज, पंडुरोगी अंग सुटले. बाहेरून पाहिल्यानंतर सामान्य माणसाला त्याच्यातलं आतलं कळत नाही. तसं संसाराकडे पाहत असणाऱ्या ज्यांची बाह्य दृष्टी आहे त्यांना आतलं कळत नाही. आम्हाला काही प्रेमी माणसं भेटतात, म्हणतात महाराज काय तुमची मजा मजा, कीर्तनाच्या अगोदर तुमच्या किती गळ्यात हार घालतात. त्यांना कळत नाही त्या हारात मुंग्या किती असतात ते कळत नाही. कुठं कुठं चालतात आणि त्या हाराने थंडीच्या दिवसात हार सुकू नये म्हणून 2-3 लिटर पाणी टाकतात आणि तसंच अंगावर घालतात. काय मार बाहेरचं बरं दिसतं. आपात रमणेशो भोगेशो विशारवान नानुरज्यति किंतीतान दोषदृष्ट्या ध्यासती. वरवर गोड लागणाऱ्या विषयामध्ये शहाणा मनुष्य रममाण होत नाही. तो आत बघतो याच्यात परितया माझी गळ आहे. जो प्राणाते घेऊन जाय तो जैसा ठाऊवा नव्हे झाकलेपणे, तसं ज्याला सद्विचाराची संगती प्राप्त झाली आणि झाल्यानंतर तो आपल्या पूर्ण शांती करता प्रवृत्त होतो. ही पहिला टप्पा आहे. आणि प्रवृत्त झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करावे लागतात. जगात कोणताही मोठेपणा प्रयत्नाशिवाय मिळू शकत नाही. म्हणून भगवान सांगतात प्रयत्नात यतमान असतो योगी संशोध केलबिशः. आपण आपल्या जीवनामध्ये कठोर प्रयत्न करावे लागतात. म्हणून कुठंतरी एक मागे वाक्य आपल्याला आढळायचं, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. परिश्रम करावे लागतात. जसं संसारामध्ये परिश्रम करावे लागतात तसं परमार्थामध्ये सुद्धा आपली साधना करण्याकरता परिश्रम करावे लागतात. परिश्रम करता 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 आपण जे प्रयत्न करतो त्याचं फळ मिळवण्याकरता वाट बघावी लागते. तो तिसरा टप्पा आहे प्रतीक्षेचा. आणि चौथा टप्पा आहे प्राप्तीचा. प्रवृत्ती, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्राप्ती अशी 4 महत्वाचे टप्पे आहेत. त्यामध्ये प्रवृत्ती फार महत्वाची महाराज. अनादी कालापासून आपण धक्के भोगत आलो,
पण परमार्थामध्ये प्रवृत्ती लवकर होत नाही. का होत नाही याचं उत्तर वेदाने सांगितले. परांशी खाणी व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यते ना अंतरात्मन. वृत्ती आपली बाहेर आहे, आत आपण बघत नाही, पण एखादा साधक संतांच्या संगतीमध्ये तो आत पावतो. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. कमलापती, 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 कमलापती. आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती. निश्चया सिद्धी दृढ झाला, निश्चया सिद्धी दृढ झाला, निश्चया सिद्धी दृढ झाला, बैसता संतांचे संगती, संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, संगती. कळो आले कमलापती, आपुले कोणी नव्हती. दृष्टी देतात, जीवनाची अंतर्दृष्टी ज्याला म्हणतात. बहिर्दृष्टी आपले संस्काराने आहे, पण अंतर्दृष्टी देण्याकरता संत लागतात. ते दृष्टी देतात आणि मग मनामध्ये निश्चय होतो की आता आपण परमशांती करता प्रयत्न करायचे आहेत. आणि प्रयत्न करण्याकरता संतांचा सहवास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. प्रत्येकाच्या शरीरातून काही स्पंदन असे बाहेर पडत असतात, वाणीतून काही स्पंदन बाहेर पडतात. काही ध्वनीमध्ये शक्ती आहे, काही स्पंदनामध्ये शक्ती आहे, ती इतरावर परिणाम करतात. महाराजांनी हे सुंदर अशा प्रकारचं संशोधन आपल्या ओगवती वाणीमध्ये प्रकट केलेले. बैसता चोरापासी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. बैसता व्यभिचार्यापासी तैशी होय बुद्धी, देखताची नारी मन धावे. त्याची स्पंदन असतात, ते आपल्या मनावर परिणाम करतात. म्हणून परमार्थामध्ये संगतीला फार मोठं महत्त्व दिले. संतांची संगती मनोमार्ग गती, अकळवा श्रीपती येणे पंथे. अर्थात संगतीने माणूस बनत असतो आणि ती संगती प्राप्त करून घेण्याकरता माणसाच्या अंतःकरणामध्ये तयारी लागते. पण संतत्वाची संगती प्राप्त करून घेण्याकरता कुठेतरी एक प्रकारचा नियम माहीत पाहिजे. संत जे भोगतात ते आपल्याला देतील का? काय आहे? धर्माचे नियम, नीतीचे नियम, अध्यात्माचे नियम, भक्तीचे नियम, हे नियम भिन्न भिन्न आहे. धर्माचे नियम वेगवेगळे, सामान्य धर्म वेगळा, विशेष धर्म वेगळा. नीतीच्या बाबतीमध्ये नीती भिन्न भिन्न आहेत. अहिंसेच्या दृष्टिकोनातून एखादा आततायी असेल तर त्यावेळेला नियम बदलतो. अग्निदो गरदशैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्रदारा हरशैव षडेते ह्याततायिना. शास्त्र म्हणतं अहिंसा परमो धर्म. पण धर्माचा हा नियम नीतीनं बदलतो. केव्हा बदलतो? एखादी व्यक्ती जर आततायी असेल, आततायी म्हणजे 6 प्रकारचे दोष करणारे. अग्निदो, एखाद्याच्या घराला किंवा गंदीला काडी लावणारा.
गरदशैव दुष्टपणाने दुसऱ्याला मारण्याकरता विषप्रयोग करणारा, शस्त्रपाणी रे धनापहा हातामध्ये शस्त्र घेऊन धाक दाखवणारा, क्षेत्रदारा हरशैव एखाद्याची संपत्ती हरण करणारा, दारा हरशैव पत्नी हरण करणारा, हे जर असतील तर शास्त्र म्हणतं हन्यादेवा विचारयन, विचार करू नका, त्याचा नाश करा. अनेक निर्दळन कंटकाचे कंटकाचे अनेक निर्दळन कंटकाचे कंटकाचे अनेक निर्दळन कंटकाचे अनेक निर्दळन कंटकाचे तुम्हाला वाटलं की परीक्षा घेतात की काय, आळंदीला घेतो पण इथं नाही, कुठं दुसरीकडे नाही घेतो. मग अर्ध का म्हटलो याचं कारण आमचे वैकुंठवासी गुरुवारी पद्धती होती, जे नेमकं प्रमाणे तेच म्हणायचं, मग नंतर पूर्वार्ध म्हणायचं. अनेक निर्दळन कंटकाची, कंटक जर असेल त्यांना मारण्यात पाप नाही, शास्त्र सांगतं, नीतिशास्त्र. म्हणून धर्माचा अभ्यास करावा लागेल, नीतीचा अभ्यास करावा लागेल, अध्यात्माचा अभ्यास करावा लागेल, भक्तीचा अभ्यास करावा लागेल. जगद्गुरु तुकोबार आहे, आपल्या जीवनात आता समाजाकरता या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि तो अभ्यास समाजाच्या पुढे मांडावा याकरता एक नीतीचा अभ्यास महाराज अभंगाच्या पहिल्या जय जाचे जीवन जय जाचे जीवन जय जाचे जीवन जय जाचे जीवन जीवन जय जाचे जीवन जय जाचे
शास्त्राचा नियम आहे, जे ज्याचे जीवन तेची याचकासी दान. जेव्हा काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण होण्याकरता ज्याच्याने पूर्ण होतात त्याला आपण जीवन म्हणतो. आपल्या जीवनाचा विचार जर केला, आपल्या जठराचं जीवन अन्न आहे, मनाचं जीवन मनन आहे, बुद्धीचं जीवन ज्ञान आहे आणि जीवाचं जीवन आनंद आहे. प्रत्येकाचं जीवन भिन्न भिन्न आहे. जे ज्याचे जीवन जेवत घालत असताना मात्र नीती अशी आहे, याचकाला दिलेलं जीवन आणि अयाचकता असल्यानंतर दिलेलं जीवन. आपल्या दारापुढे येऊन एखादा याचक मागत असेल आणि आपण जे खात असू त्यापैकी काही भाग मागणाऱ्याला दिला पाहिजे, ही नीती आहे. बरं, जेवण देत असताना सुद्धा जेवण देण्यामध्ये भेददृष्टी नसावी, अभेद सारखी समान दृष्टी असावी. महिला जर पंक्तीमध्ये भेद करत असतील तर पुढचा जन्म त्यांना वटवागुळीचा मिळतो, असं नाथमानांचं प्रमाण आहे. आणि पुरुषानं जेवणामध्ये भेददृष्टी केली तर त्याची पोरं मरतात, असं त्याचं प्रमाण आहे. पंक्ती भेदकाची आहेत, आता काही मला काळजी करायचं नाही, प्रमाण उभय सारखं. पंक्ती भेदकाची मरतील पोरे, म्हणून भेद करू नये. आपल्या पुढे मागण्याकरता जो आलाय, आपण जे घेतो ते त्यांना द्यावं. कमीत कमी पहिला नियम आहे, आपल्या घरी कोणी का होईना पण याचक येऊ द्या, त्याला मोकळ्या हाताने जाऊ देऊ नका. तो जर आपण काही म्हटलं, काय गलेला ठय, एकाचे दोन होतील, मागून खायला का रोग आला का, तू का काम करत नाही, असं काही बोललो आणि तो जर परत गेला तर आपल्या जीवनातली पुण्याई त्याला निघून जाते. विनमुख गेली या ती ने सुकृताची संपत्ती, आपलं पुण्य घेऊन जातो. आणि मागणाऱ्याला सुद्धा एक नीती आहे. एखाद्याच्या घराच्या पुढे अंगणामध्ये जाऊन उभं राहिला, काय त्याची पुकार असेल ती पुकारली आणि पुकारल्यानंतर घरातलं मालकीन किंवा मालक म्हणा वाढण्याकरता त्याला वेळ लागू लागला, आता वेळ लागू लागला, चला परत, त्याने तसं नाही जायचं. जोपर्यंत दाता येत नाही तोपर्यंत त्याने उभं राहायचं. त्याच्याकरता नियम आहे, त्याच्याकरता नीती आहे. तेव्हा नीती अशी आहे, जे जेव माणसं जे खातात ते त्यांना देतात, ते त्यांना द्यावं, असा नीतिशास्त्राचा नियम आहे. आणि या नीतिशास्त्राचा नियमाचा आपण असा वापर करू. काय वापर करू? अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा तो
जाऊ चोजवीत जेथे वसतील संत. आता शब्द वर्तमान काळवाचक आहे. आता म्हणजे केव्हा? नियम आपल्याला कळाला आहे. जे जीवन स्वतः घेतात तेच याचकाला देतात असा नियम आपल्याला माहीत झाला आहे. त्याच्यामुळे आता आपण काय करू? जाऊ चोजवीत. महाराज यामध्ये सामाजिक साधना सांगतात. साधना दोन प्रकारची, एकांतिक आणि दुसरी सामाजिक. परमार्थातल्या साधकाने एकांतिक साधना जरूर केली पाहिजे. जोपर्यंत आपण एकांताची साधना करत नाही तोपर्यंत आपला पुढचा प्रवास निश्चित होतच नाही. प्रगती ज्याला म्हणतात ती प्रगती होत नाही. त्या प्रगतीमध्ये मलदोष गेला पाहिजे, विक्षेप दोष गेला पाहिजे, आवरण दोष गेला पाहिजे. ही प्रगती होण्याकरता एकांतामध्ये माणसानं गेलं पाहिजे. समाजामध्ये बोलणं, समाजामध्ये कोणी साधू होईल पण खऱ्या अर्थाने एकांतामध्ये त्याची परीक्षा घडत असते. त्याचं कुठपर्यंत पाणी मुरत आहे. तो जर एकांतामध्ये गेला तर एकांतामध्ये गेल्यानंतर खरं त्याचं आत्मपरीक्षण होत असतं. म्हणून आपल्या संतांनी एकांताच्या साधनेला देखील महत्व दिलेलं आहे. एकांताचे सुख देई मज देवा आघात या जीवा सुखवनी. म्हणे आम्ही ग्रस्ताश्रमी आहोत, आम्हाला कुठला एकांत मिळेल? आपल्या घरात कुठंतरी किंवा शेतात कुठंतरी आपण एकांताचं स्थळ निर्माण करू शकतो आणि तिथे आपण काहीतरी वेळ साधना केलीच पाहिजे. केवळ ऐकणं आणि पुढे चालणं एवढ्यात प्रगती नाही. म्हणून असं म्हणावं लागेल, काही वेळेला ऐकलं जातं पण ऐकत नाहीत. कळलं? ऐकलं जातं पण ऐकत नाहीत. कानानं ऐकणं वेगळं, हृदयानं ऐकणं वेगळं आहे. तेव्हा एकांताच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आवश्यकता आहे आणि एकांताच्या बरोबरच लोकांताची देखील आवश्यकता आहे. एकलिया भावबळे कै सापडे तो काळे वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसे. महाराज असे सामाजिक जागृती देतात. आता आपण निघू, प्रवृत्त होऊ. कशा करता? कुठे संत आहेत त्यांना शोधण्याकरता प्रवृत्त होऊ. संत आपण शोधू. कारण सामान्य नजरेतून कोणी संत वाटेल पण तशा अर्थाने परीक्षेला कसोटीला बसलेला संत असेल त्याचाच आपण स्वीकार करू. शुद्ध कसोनी पहावे वरिला रंगान भुलावे तुका म्हणे घ्यावे जेणे लई तुटी ते. फार माणसाच्या वृत्तीमध्ये फार दुर्दैव आहे महाराज. एक छोटंसं आपल्याला रामायणाच्या प्रसंगामध्ये घेऊन जातो आपल्याला. भगवती सीता माता वनवासात पर्णकुटिकेमध्ये होत्या आणि अपहरण करण्याकरता रावणाने एक बैठक बोलवली होती. त्याच्यामध्ये अशी घोषणा केली, जो सीता आणि रामाचा वियोग करेल त्याला मी मागेल ते देईन. रावणाचा साडभाऊ होता आणि त्याने सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं. जिथे पर्णकुटिका तिथून तो पिलंगत उड्या मारत चालला. भगवती सीता मातेनं पाहिलं आणि मोह निर्माण झाला. इथे फार मोठा विचार आहे महाराज. प्रत्यक्षात जगाचा मालक जवळ आहे आणि असा असताना सोन्याचा मोह निर्माण व्हावा, किती आश्चर्य आहे. दुसरं टोक आहे, अशोक वनामध्ये सीता मातेला ठेवलं होतं आणि लंका नगरी कशाची होती, पण तिथं मात्र मोह निर्माण झाला नाही. तिथं भगवान रामाचं चिंतन आणि एवढं मोठं समृद्ध परमात्म्याच्या सहवासात राहणारं जीवन. पण काही वेळेला संतांना ओळखता आलं नाही आणि काही वेळेला नसलेल्या संताला संत म्हणून मानलं. केवढी विसंगती आहे. जेव्हा हा मारीश पडून चालला, भगवान प्रभू रामचंद्रांच्या पुढे हट्ट घेतला, तो मला मारीश पाहिजे. तो सोन्याचा हरिण आहे. भगवान सांगतात, सीते आतापर्यंत सोन्याचा हरिण झाला नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. हट्ट धरला. हट्ट धरल्यामुळे भगवान प्रभू रामचंद्रांना जावं लागलं. मारीचाला बाण मारला आणि तो मायावीच होता. भगवान प्रभू रामचंद्रांच्या आवाजात मोठ्याने ओरडला, लक्ष्मणा धाव. सीता मातेनं ऐकल्यानंतर लक्षात आलं की आपल्या मालकाला संकट आलंय.
लक्ष्मण होते पर्णकुटिकेमध्ये. उठा, जा बरं. लक्ष्मण म्हणतात, आई साहेब जगाचे मालक आहेत, हा आवाज त्यांचा खरा नाही, हा मायावी आवाज आहे. कोण संकट, सगळ्या जगाला संकटातून काढणारी ती शक्ती आहे, आणि त्यांच्या कुठे संकट येत असतात का? पण सीता मातेला पटलं नाही, नाईलाज झाला. आणि नाईलाजाने लक्ष्मणजी बाहेर जाताना पर्णकुटिकेच्या बाहेर बाणाने एक रेषा ओढली. त्याचं नाव आहे लक्ष्मण रेषा. प्रत्येक जीवनामध्ये लक्ष्मण रेषा आहे, फक्त कोणती ती आपल्याला कळावी. आणि आपल्या जीवनातले लक्ष्मण रेषा आपण कधीच ओलांडू नये. लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर काय होतं, थोडा रामायणाचा अभ्यास केला पाहिजे. थोड्याच वेळात रावण साधूचा वेश धारण करून आला. माई भिक्षा लाव. सीतामातेनं आपल्या गृहस्थाश्रमाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडे जे काय होतं ते वाढण्याकरता गेल्या. लक्ष्मण रेषा होती. रावण पुढे उभा होता, सीतामाता अलीकडून होत्या. रावणाने हट्ट धरला, मध्ये प्रतिबंध आहे. आणि असा प्रतिबंध असताना देणं घेणं करतात का? अजून आपल्या मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी नियम पाळला जातो. घराचा आतला भाग आणि घराचा बाहेरचा भाग या दोघांना विभागणारा एक अवयव, त्याचं नाव उंबरा. आता फॅशनच्या बंगल्यात उंबरेच नाहीत. कदाचित एखादा मनुष्य आत आहे आणि घेणारा मनुष्य बाहेर आहे, उंबरामध्ये असल्यानंतर देतात का? नाही देत. तेव्हा रावणाने सांगितलं, आई साहेब उंबरामध्ये अर्थात लक्ष्मण रेषा आहे, त्याच्यावर तुम्ही देता मी घेऊ शकत नाही, आणि न द्याल तर मी निघालो. वास्तविक तो साधू होता का कपटी रावण होता? कपटी रावण होता. पण कपटी रावण साधू झालेला पाहिल्यानंतर सीता मातेला ते वाटलं नाही, आणि रावणाला भिक्षा बाहेर जाऊन वाढली. इथं थोडं विचार करा. प्रत्यक्षात लक्ष्मण भगवत भक्ताचा अवतार, पण त्यांचं ऐकलं नाही, म्हणजे भक्ताचं ऐकलं नाही, आणि सोंगी रावणाचं ऐकलं, त्याने अपहरण केलं. पुढं काय झालं? रामायण झालं. पुढं काय झालं? संत ओळखणं अति कठीण आहे महाराज. आपण ज्याला संत म्हणू तो संत असेलच का नाही कोणास ठाऊक. पण तुकाराम महाराज मुद्दाम शब्द वापरला, चोजवीत. त्यांची परीक्षा पाहायला पाहिजे. ते खऱ्या अर्थाने आत किती मुरलंय त्यांच्या हे पाहिलं पाहिजे. ते अनुभवी आहेत का? लक्षणाच्या ज्या 2-3 प्रकार आहेत त्या लक्षणामध्ये ते बसतात का? हे सगळं पाहिल्यानंतर मग मात्र त्यांच्या जवळ आपण जाऊ. आता जाऊ चोजवीत शोध घेत जाऊ. कुठं जाऊ? जेथे वसतील संत. संत जिथं राहत असतील त्यांची परीक्षा घेत तिथं राहू. ही फार मोठी तयारी महाराज. संतांना परीक्षा घेत जाणं याच्याकरता सुद्धा खूप मोठी प्रवृत्तीची शक्ती खर्च करावी लागते. त्याच वेळेला संत ओळखू येतात. असंत नको संत न मानू दे वर्मको दाग. तुकोबाराय म्हणतात, मी असंताला संत मानणार नाही, त्याच्या वर्मावर डाग देणार आहे. बऱ्याच वेळेला आपण जगाचा इतिहास पाहतो की भोंदूगिरी करणारा बराचसा वर्ग आहे. साधूचा वेश घेतो आणि जगाला फसवतो. कितीतरी उदाहरणं आपल्या भारत देशामध्ये, नावं कशाला सांगायची सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे. जर नाही, एखादा गैर अशा प्रकारचा माणूस साधू म्हणून आपण जर स्वीकारला तर त्याच्यामुळे अनंत जन्माचे नुकसान होईल. ते नुकसान होऊ नये म्हणून त्यांची परीक्षा पाहायला पाहिजे. आता जाऊ चोजवीत. जेथे वसतील संत. संत जिथं राहत असतील तिथं आपण शोधत जाऊ. आता दुसरा याचा भाव देखील आहे, संत कोणत्या अवस्थेत राहतात त्या अवस्थेमध्ये आपण जाऊ, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. साधू बैठे पहाड़ पर हम बैठे जमुना तीर. साधू से मिलना कठीण है हमारे पावडी पडे जंजीर. अवघड जरी असेल पण आता मात्र आपण प्रयत्न करू, कारण आता या जन्माच्या नंतर या गोष्टी शक्यच होणार नाहीत. म्हणून आता शोध घेत जाऊ आणि जिथं संत राहतात तिथे आपण जाऊ. गेल्यानंतर आपल्याला फळ मिळणार आहे, कारण नीती आहे, जे ज्याचे जेवण त्याची याचिकासी दान, असा नियम असल्यामुळे ते स्वतः जे खातात ते आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.
सेवितो हारस वाटितो अनेका 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 क्यारे हो नका रान बरी क्यारे हो नका रान बरी विटेवर जाते पाऊले समान विटेवर जाते पाऊले समान यारी हो नका रान भरे यारे हो नका रान भरे विटेवर जाते समान विटेवर जाते पाऊले समान सेवितो हारस वाटितो अनेका क्यारे हो नका रान बरी क्यारे हो नका रान बरी सेवितो हारस वाटितो अनेका यारे हो नका यारे हो नका हा रसाने सेवन करतो कोणता हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे तेथील रस खातो रस सेवन करतो आणि लाडूही खातो कोणते लाडू खातो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चढ पडू नका तुम्ही आम्ही आनंदाचे लाडू खातो कारण आनंद असा एक भाग आहे की तो स्वतःला घेता येतो दुसऱ्यालाही देता येतो काही गोष्टी स्वतः करताच आहेत दुसऱ्या करता नाहीत काही दुसऱ्या करताच आहेत स्वतः करता नाहीत काही दोघा करता नाहीत आणि काही दोघा करता आहेत भगवान परमात्म्याचा जो आनंद आहे तो आनंद स्वतः करता आहे आणि दुसऱ्या करता देखील आहे दोघा करता आहे तेव्हा संत मंडळी आनंदाचे लाडू खातात ते जे खातात नीतिशास्त्राप्रमाणे ते द्यावं लागतं म्हणून आपल्याला सुद्धा ते मिळणार आहे याच्याकरता आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई चोजवीत जेथे वसतील संत आपण जाऊ पण गेल्यानंतर आपण काही मागू असा उल्लेख नाही मग न मागता संत आपल्याला तृप्त करतील का हो न मागता ते आपल्याला आग्रह धरतात ना देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या हा देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला घर पुसोडी ऐताला घर पुसोडी ऐताला घर पुसोडी ऐताला देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐताला घर पुसोडी ऐताला घर पुसोडी ऐता आला
करता आता तयारच आहेत महाराज, लागून या पाया पर्यंत नम्र होतात. फक्त आपली घेण्याची ताकद हवी आहे. ज्याला आत्मकृपा म्हणतात ती आत्मकृपा होण्याची गरज आहे. आम्ही नेहमी दृष्टांत सांगत असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजच्या काळाला महाराज एकदा उन्हाळ्याच्या भर दिवसा दुपारी 12 वाजता रस्त्याने चालले होते आणि रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. मोठी मोठी दगडं घनाने फोडायचं काम, खडी करायचं काम चालू होतं. जे खडी फोडणारे होते त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, फक्त कमरेला एक टावेल, उघडं अंग. कडक उन्हाचे चटके अंगाला बसतायत, घामाचे लोंढेच्या लोंढे चालू आहेत. संत दयाळू वृत्तीचे असतात. संत हृदय नवनीत समान, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाची शेत. पाहिल्याबरोबर मनामध्ये दया निर्माण झाली. जवळ गेले. का हो, काय पैशाचा लोभ आहे तुम्हाला? एवढं भयानक अशा प्रकारचं कष्ट त्रास सहन करताय? सांगितलं महाराज आम्हाला लोभ नाही. मग अहो गुळाभर अन्न, एवढं कष्ट केल्याशिवाय गुळाभर अन्न आम्हाला मिळतच नाही, म्हणून आम्हाला हे काम करावंच लागतंय. नाथ महाराजांनी म्हणाले फक्त तुम्हाला गुळाभर अन्नाचीच गरज आहे का? नाही, हो एवढंच आहे, याच्यापेक्षा आम्हाला काही नको आहे. मग एक काम करा, भगवंताच्या दयेने मला भरपूर मिळालेले आहे. तुमची राहण्याची व्यवस्था करतो, खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, जे पाहिजे ते, जेव्हा पाहिजे तेव्हा, आणि जितकं पाहिजे तितकं सगळी व्यवस्था करतो. माझ्याबरोबर चला. सगळे एकत्र आले. म्हटले महाराज आपल्याला चला म्हणतात आपल्या घरी, पण घरी गेल्यानंतर आपल्याला काम सांगितल्याशिवाय राहणार नाही. पोटच्या मुलाला काम केल्याशिवाय माणूस खाऊ घालत नाही. आणि आपला काही संबंध आहे? चला म्हणतात. एक काम करू, इथंच करार करू. विचारलं महाराज तुम्ही आम्हाला घरी घेऊन जाणार, खाऊ पिऊ घालणार, पण घरी गेल्यानंतर काम सांगणार. काय काम सांगणार ते इथंच सांगा, पटलं तर येऊ नाही तर नाही. नाथ महाराज सांगितलं काही काम करू नका. रात्री 8 ते 9 या काळामध्ये देवाची पोथी चालते. 1 तासभर मांडी घालून पोथी ऐकायचं काम करा. एवढंच करा, दुसरं काही करू नका. अरे बरे चालेल रे. आणि सावलीत ऐकायचंय, काय बिघडलंय? आले चले. संपूर्ण व्यवस्था केली. एका रात्रीचं पोथी झाली, दुसऱ्या रात्रीची झाली, तिसऱ्या रात्रीची पोथी झाली. आणि झाल्यानंतर आपसामध्ये विचार करू लागले, कसं वाटतंय, काय वाटतंय, सगळं अंग ठणकाय लागलंय. मग हे काही कामाचं नाही. ते भर दिवसा उन्हामध्ये खडी फोडलेली बरी, पण 1 तास पोथी ऐकलेली बरी. आले नाथ महाराजांच्याकडे. महाराज आम्ही सकाळ सकाळ आमच्या ठिकाणाला जाणार. नाथ महाराजांनी विचार का हो माझ्याकडनं काही सेवा कमी पडली का? नाही महाराज, खूप चांगली सेवा केली. मग का जाता? महाराज खरं सांगू का, दिवसभर उन्हामध्ये खडी फोडलेली बरी, पण तुमची 1 तास बरी पोथी ऐकलेली बरी नाही म्हणून आम्ही निघणार. आत्मकृपाच नाही महाराज. देण्याकरता जरी असतील तरी घेण्याकरता कृपा जी आत्म्याची लागते ती नाही. पण या अभंगामध्ये ती आत्मकृपा आहे म्हणून आता शब्द आहे. आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत तिथं घेऊ. आणि गेल्यानंतर न मागताना आपल्या जीवनामध्ये बदल होईल. तो अभंगाच्या 3ऱ्या चरणात होती दावे पोटे, होती दावे पोटे, दावे पोटे होती दावे होती दावे पोटे, होती दावे पोटे, दावे पोटे होती दावे पोटे. मागे उरली उचिष्ट, आ
झाले पोटे मागे उरली उच्छिष्टे. आपलं पोट भरणार आहे, नुसतं भरणार नाही, इतराकरता सुद्धा ते शिल्लक राहणार आहे. त्याचं नाव उष्ट आहे. वास्तविक पोटाच्या बाबतीत जर विचार केला, या पोटा कारणे गा झालो पांगीला जल. नसरेचे माय बाप भिकी नाही खंडना. पुढारा म्हणते कतया नाही करुणा. श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा. भरत नाही लवकर महाराज. शरीराचं पोट, मनाचं पोट, बुद्धीचं पोट, जीवाचं पोट, म्हणून 5 गोष्टी अशा आहेत की ते भरतच नाहीत. ज्या माता जठरो जाया ज्यात वेदो जलाशया. ज्या माता म्हणजे जावई, कधी तृप्त होत नाही म्हणतात, पण वारकरी जावई सोडून. आणि वारकरी जावायचं तसा असला तर समजा तो वारकरीच नाही. रुसावे फुगावे आपुल्या संचिता. सांगण्याचा मुद्दा असा, ज्या माता जठरो, आपलं जठर कधीही तृप्त होत नाही महाराज. कोणी म्हणलं वाह असं कसं बोलता. आता चोपदार बाबाला विचारू, बाबा तुमचं 65-70 वय आहे ना, हां, आतापर्यंत किती माल खाल्ला, किती पोती माल खाल्ला. 300-400 पोते जन्माला आल्यापासून सहज. पण आता कीर्तन संपल्यानंतर पुन्हा जेवणार का नाही. मग ते 400 पोती गेली कुठं. तुमचंच नाही, सगळ्यांनी आपलं आपलं तपासा. पोट भरतच नाही महाराज. शरीराचं पोट भरत नाही, मनाचं पोट भरत नाही. सारखं अशा प्रकारचं भर फिरत राहतं. बुद्धीचंही पोट भरत नाही लवकर. हे बघ, ह्याचं ज्ञान घे, त्याचं ज्ञान घे, त्याचं ज्ञान घे. जन्मभर अभ्यासच करत राहतात, पण तेही पोट भरत नाही. शेवटी जीवाचं पोट आहे. आणि जीवाचं पोट का भरलं की बाकीची पोट सहज भरतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी. आवडीची धनी तुकामने जीवा थोर झाले सुख. नाठवे हे भूक तहान काय. जीवाचं का पोट भरलं की बाकीचे सगळे पोटे भरतात. छोटासा प्रसंग आहे. जेव्हा राजा परीक्षितीला शुकाचार्य भागवत अमृत सांगू लागले, 5 दिवस झाले होते, बैठक मोडली नाही महाराज. त्यांचं सांगणं चालू आहे, त्यांचं श्रवण करणं चालू आहे. शुकाचार्यांच्या एकदम लक्षामध्ये आलं, मी मुनी आहे, मला सवय आहे, उपवासाची सवय आहे. हा राजा आहे, भोगामध्ये सहज नेहमी लोळणार आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत खाणार आहे, आणि 5 दिवस असाच बसलाय. त्याला विचारलं, का रे तुला भूक लागली का. तेव्हा राजा परीक्षिती म्हणतात, पिबत भागवत रसमालय मोहमोहर हो भोवी भावुका. तुमच्या मुखातून भागवत अमृत सहन करत असल्यामुळे माझ्या भूक गेलीच नाही. तहान हरपली भूक. अशी भूक संपूर्ण जाते. पुन्हा आपल्या जीवनामध्ये अपेक्षाच निर्माण होत नाही. कामना ही कामना ही कामना ही कामना कामना ही कामना कामना ही कामना. झाडू पाहिर कामा, झाडू पाहिर कामा,
अर्थ इच्छा आता राहिली नाही. संतांचा प्रसाद प्राप्त झाला, कुठली इच्छा राहिली नाही. किमिच्छन् कस्य कामाय शरीर मनुसंजरीत. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर जगातली सगळी तृप्ती होत असते. रियम तृप्ती निरंकुशा. सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा. सांकुश म्हणजे अतृप्तता राहून तृप्ती होणं, याचं नाव आहे सांकुश तृप्ती. आणि निरंकुश म्हणजे त्याच्यात अतृप्तता कधी शिल्लकच राहत नाही, त्याचं नाव आहे निरंकुश तृप्ती. संतांच्या प्रसादाने जी तृप्ती होते त्याचं नाव आहे निरंकुश तृप्ती. आणि ही तृप्ती त्यांच्याकडे होते, त्याच्यामुळे आपण रिकामा होऊ. थोडं आठवतंय, हा रिकामा शब्द आला की वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांची आठवण होते. ती म्हणायची रिकामा वेगळा, रिकाम टेकडा वेगळा. नको नको ते धंदे करतात ते रिकाम टेकडे. आणि रिकामा म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा न शिल्लक राहणं, याचं नाव आहे रिकामा. असं रिकामा होतो कोणामुळे? संतांच्याकडे गेल्यानंतर. होते धाली पोटे मागे उरली उच्छिष्ठे. मागं जो समाज येणार आहे त्यांच्याकरता सुद्धा संतांचं उष्ट उरतं. आता प्रकार असा आहे, उष्ट खावं का, हा महत्वाचा भाग आहे. शास्त्र असं म्हणतं उष्ट खाणं तमोगुणी आहार आहे. उच्चेष्टमपि शामेध्यम भोजनम तामसप्रियम. तमोगुणीचे माणसाचं लक्षण येते उष्ट खाणं. थोडं त्याच्यामध्ये अपवाद देखील आहे. मोठ्याचं छोट्याने उष्ट खावं. पतीचं उष्ट पत्नीनं खावं का पत्नीचं उष्ट पतीनं खावं? पतीचं उष्ट पत्नीनं खावं. पण एक प्रसंग आहे, पत्नीचं उष्ट पतीनं खावं लागतं. आलाय का अनुभव? ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी त्या वधूवराला काहीच खाऊ घालत नाहीत आणि त्यांनी खायचं नाही काही. आणि लग्न लागल्यानंतर मग पुन्हा बोहल्यावर चढल्यानंतर ताट वाढून आणतात. अगोदर पत्नीनं खायचं ना उष्ट राहिलेलं पतीनं खायचं फक्त आयुष्यात एकदाच, पुन्हा नाही. देवाचं उष्ट भक्ताने खावं, भक्ताचं उष्ट देवाने खावं का? पण प्रेमामध्ये नियम बदलतात. खाय त्यांची उष्टावळी पाहता गोवळी, खाय त्यांची उष्टावळी. संतांचं उष्ट मात्र सगळ्यांनी खावं. संतांची उच्चिष्ट बोलतो वचने. तेव्हा तुका म्हणे शेष शेवीन आवडी, वचन न मोडी. तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे उष्ट आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानोबऱ्यांचं उष्ट आहे. गाथा तुकोबऱ्यांचं उष्ट आहे. भागवत एकनाथ महाराजांचं उष्ट आहे. आणि ते उष्ट आम्ही खाणार. होते धाली पोटे मागे उरली उच्चिष्ठे. ते उरतं महाराज, सारखं उरतच राहिलं. एक कौतुक वाटतं मला, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला फार महत्त्व दिलं जात नाही. चमत्कार केला म्हणजे तो संत ठरतो असं अजिबात नाही. कदाचित काही विद्या आहेत, त्या विद्येच्या द्वारा माणसाला काही चमत्कार करता येतात. पण संत चमत्कार करत नाही असंही नाही, आणि संत चमत्काराला महत्त्व देतात असंही नाही. उदाहरणार्थ विश्वमाऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली, चमत्कार आहे मोठा. रेडा बोलवला, चमत्कार आहे मोठा. स्त्रीचा पुरुष बनवला, चमत्कार आहे मोठा. हे चमत्कार वाटत असतील, पण या सगळ्या चमत्कारापेक्षा मोठा चमत्कार आहे 700 वर्ष झालं ग्रंथराज ज्ञानेश्वरी तशीच्या तशी आहे. हा मोठा चमत्कार आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा तशाला तशीच आहे. किती मोठा चमत्कार आहे महाराज. आपण काही गोष्टी बोलतो, आकाशामध्ये उरून जातात. का? त्या बोलण्याच्या पाठीमागे शक्ती नाही. आणि ज्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये तो अनुभव घेतला त्यांची शक्ती त्या शब्दामध्ये आलेली असते. आणि म्हणून त्या शब्दाला आपण किंमत देतो. आपण आताच मी जो अभंग म्हटला, कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविते. नुसते दृष्टांत आहेत, पण त्या दृष्टांताला सुद्धा चाल लावून म्हणतो. का? ते तुकोबारांच्या हृदयाला स्पर्श करून बाहेर पडलेले शब्द आहेत. सांगण्याचा असा मुद्दा आहे. हे उच्चिष्ट आहे आणि त्यांचं आपण सेवन करू. आता जाऊ चोजवीत जेथे वसतील संत. तेव्हा
आपल्या जीवनाचे जे दोन भाग आहेत, अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती. पाहिजे ते मिळणं आणि नको ते टळणं. पाहिजे ते मिळणं तिसऱ्या चरणात आहे. होते धाली पोटे मागे उरली उच्छिष्टे, हे पाहिजे ते मिळणं आहे. आणि नको ते टळणं अभंगाच्या चौथ्या चरणात. तुका मन दावे तुका मन दावे मला वाटतं याच्यातून शेवटची चाल उरकून घेतली काय? नाही ना, राहिली असतील अजून कोणी. तुका म्हणे धाव पुढे खुंट येईल हाव. जी जीवाची धाव आहे, धावतो जीवात्मा. दोन्ही दृष्टिकोनातून धावतो. अनेक जन्म घेत घेत जाणं हा एक प्रकारचा धावणीचा प्रकार आहे. आणि दुसरा वृत्तीने एक मिळालं तर दुसरं, दुसरं मिळालं तर तिसरं, तिसरं मिळालं तर चौथं, ही सारखी धाव चालू आहे. आनंद प्राप्त झाल्यानंतर धाव संपत असते. धावणं हे अनिष्ट आहे. हिंडता गव्हानेगा शिनलो येर झाले. नमेळेची दाता कोणी, जन्म दुःख निवारी. कीर्ती हे संतामुखी, तो मज दाखवा हरी. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. धाव संपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. गंगा धावते तोपर्यंत ती अपूर्ण आहे. आणि समुद्राला का प्राप्त झाली की मग तिला पूर्णता प्राप्त झाली. तू काय म्हणे, गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अशी पूर्ण तृप्ती होणार आहे. याच्याकरता प्रवृत्ती जीवनामध्ये आता जाऊ चोजवीत, जेथे वसतील संत ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर
दानामध्ये अनेक दान आहेत, पण अन्नदान हे काही वेगळं दान आहे. काही दानाला अधिकार बघावा लागतो. द्रव्य आणि कन्या हेतू कुळकर्म शोधणे. पैसा द्यायचा असेल, ज्याला द्यायचा त्याला विचार करावा, हा काय उपयोग करणार आहे. अलीकडे म्हणतात मुंबईला भिकारी कोट्याधीश आहेत, पण ते काय करतात त्यांना दिल्यानंतर ह्याचा विचार करावा लागतो. द्रव्य पात्र विचारून, हा द्रव्य पात्र विचारून. एखादा भिकारी आला आपल्याकडे, गयावया करू लागला आणि आपण त्याला दया निर्माण झाली, 100 रुपये दिले, बाजारात गेला, दोरे विकत घेतले, मासे पकडायचं जाळं घेतलं आणि पुन्हा मासे पकडू लागला. काय झालं देण्याचं? पुण्य झालं का पाप झालं? द्रव्य देत असताना विचार करावा लागतो, मुलगी देत असताना विचार करावा लागत असतो. पण सर्वाभूती द्यावी अन्न, सगळ्यांना अन्न द्यावं. आणि अन्नदानाचा प्रकार असा आहे, बाकीची सगळी दान अशी आहेत की दात्याच्या इच्छेवर आहे, पण अन्नदान असं एक दान आहे की घेणारा नको नको म्हणतो आणि देणारा देत राहतो. म्हणजे नको नको म्हणेपर्यंत असणारं जे दान आहे ते अन्नदान आहे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी गीते परिवाराने नगर भोजनाचा कार्यक्रम आखलेला आहे. आणि त्याबरोबरच हे भगवान परमात्म्याचं चिंतन, त्या भोजनाला, त्या सूत्राला स्वीकारून आपण त्याचं की अंतरंगातलं चिंतन आपण या अभंगाच्या माध्यमातून करत असताना स्वानंद सुन्याशी सद्गुरू जोग महाराज यांनी 1917 साली आळंदीला वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. त्यात पूर्वजांच्या पुण्यामुळे जाण्याचा योग आला आणि गेल्यानंतर आलेया कपाळा थोडे बहु, थोडं बहुत शिल्लक आलं, शिल्लक राहिलं ते आपल्यापुढे मांडण्याचा केलेला प्रयत्न आहे. 2 निवेदन आपल्यापुढे थोडक्यात मांडीन. एक निवेदन असं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर जगामध्ये सगळ्यात उच्च संस्कृती आहे. आपल्या ऋषीमुनींनी घोषणा केली आहे, एत देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः सम सम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. अशी महान आपली असणारी संस्कृती. कालाच्या ओघामध्ये आपण बातम्या ऐकल्या किंवा पेपर वाचल्यानंतर थोडं खेद निर्माण होतो. काय चाललंय आपल्याकडे? नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण, कुठं चाललं आपला देश? याच्याकरता थोडं आवर घालण्याची गरज आहे. आणि आपण तर सर्व संभावित माणसं आहात, पण पुढच्या काळामध्ये जी पिढी जन्माला येणार आहे, जी पुढे पिढी या आपल्या देशाला रूप बनवणार आहे, तिच्या मनात सुसंस्कार घालण्याची गरज आहे. आणि म्हणून आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेने श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आहे. महाराजांच्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही. 7वी इयत्तेपासून आम्ही मुलं स्वीकारतो. पालकाने त्या बाबतीमध्ये जबाबदारीची एक नोटरी देणे अत्यंत गरजेचं आहे. शाळेचा खर्च पालकाने भरावा. राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता संस्था देते, दुपारचं संध्याकाळचं जेवण शेगावकर गजानन महाराजांची संस्था चांगलं अशा प्रकारचं जेवण देते. आणि ज्याला मृदंग पाहिजे तो मृदंग शिका, गायन शिका, संस्कृत शिका, वेदांत शिका, अशा प्रकारची एक संधी आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याकरता पंढरपूरच्या संस्थेमध्ये पाठवावं, अशा प्रकारची आपल्यापुढे एक जाहीर विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं संत जीवनातलं मोठं वैभव, एका काळाला 108 संतांचा अवतार झाला. आणि त्या काळात चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये मुक्ताबाईंच्या सूचनेच्याद्वारे जमलेल्या सर्व संतांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि अधिकार दिला वैराग्यराग्रसी गोरोबा काका महाराजांना. गोरोबा काका महाराजांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आणि परीक्षा घेत असताना ज्यांच्या हातून प्रत्यक्षात भगवान पांडुरंग परमात्मा दूध पितात, पण त्यांना कच्चं ठरवण्याची ज्यांच्यात ताकद, अशा महान सत्पुरुषांचा समाधी सोहळा 6 मे श्री क्षेत्र या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर ही एक संस्था स्थापन झालेली आहे. 21 वर्षापासून ही सेवा चालू आहे. तेव्हा त्याच्याकरता 3 मे रोजी हा उत्सव चालू होतोय. सकाळी कलश स्थापना, दुपारी प्रवचन, संध्याकाळी वेदशास्त्र संपन्न हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांची 7 ते 9 कीर्तन सेवा होणार आहे.
एकादशीला सकाळी दिंडी प्रदक्षिणा, दुपारी 3 ते 5 आपल्या महाराष्ट्रातून जे काही विद्वान माणसं जमतील ऐन वेळेला, मग ते कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, वक्ते असो, ऐन वेळेला त्यांना एखादा विषय परमार्थातला द्यायचा आणि त्यांच्या मुखातून चिंतन ऐकायचं. असं संत संमेलन दुपारी 3 ते 5 एकादशीला होईल. आणि संध्याकाळी 8 ते 10 आता ज्याचं कीर्तन झालं त्याचंच होणार आहे. चैत्रवद्य द्वादशीला मोठे कदम माऊली, अत्यंत विशेष अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, पूर्ण गाथा, पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. कधी विचारा, कुठलंही प्रमाण विचारा, तत्काल सांगणारी इतकी बुद्धी त्यांची तयार आहे. संस्थेचे अध्यापक आणि विश्वस्त आहेत. त्यांचं द्वादशीला सकाळी 10 ते 12 कीर्तन सेवा होणार आहे. नंतर पुन्हा प्रवचन दुपारी. संध्याकाळी आम्हाला ज्यांनी अर्धा एकर जागा दान दिली असे वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास, मोठं विद्वत जीवन आहे, त्यांची कीर्तन सेवा संध्याकाळी 7 ते 9. आणि समाधी सोहळ्याची चिंतन सेवा संतवीर हरिभक्तीपर्यंत बंडातात्या महाराज कराडकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. भाविकांनी नोंद घ्यावी आणि काकांच्या सेवेला उपस्थित राहावं असं आपल्या पुढे निवेदन करून शेवटची चाल हरिभक्तपरायण बोला. सर्व श्री तुका मने धावे, तुका मने धाव, तुका मने धाव. धावे तुका म्हणे धाव, तुका म्हणे धाव, तुका म्हणे तुका मने धाव, तुका मने धाव, तुका मने धाव, तुका मने धाव. तुका म्हणे धाव, तुका म्हणे धाव, तुका म्हणे धाव, तुका म्हणे धाव. पुढे कुंड येईल हवा, पुढे कुंड येईल हवा. आता जाऊ तो जमीन, आता जाऊ तो जमीन. पुढे खुंटवील हाव, पुढे खुंटवील आता जाऊ चौदवीत, आता जाऊ चौदवीत. आज दिवसातील संता, आता जाऊ तो जमीन, आता जाऊ तो जमीन. पुढे वसतील, पुढे जेते, जेते. वसतील, पुढे पुढे राजभाऊ मांडवेकर. आता जाऊ